डायरेक्ट खाली गेली. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आपण चाललोय अलिबागला. आता आपण पोहोचलेलो आहोत नवी मुंबईमध्ये. सो अचानक झालेला प्लॅन आणि अचानक सुरू झालेला व्लॉग. स्टार्टिंगपासून मी नाही सुरू केला घरापासून. काय तुम्ही सारखं तेच बघणार, म्हणून बोललो की ऑन द वे असल्यावरती आपण व्लॉगला सुरुवात करूया. डायरेक्ट खाली गेली रोडच्या त्या साईडला, म्हणजे ती माती होती ना तिथे. आणि आम्ही 2 दिवस आधी आलेलो अलिबागला थोडं कामासाठी. त्यावेळी पण इथे ट्रक पलटी झालेला आणि त्याच जागेवरती बरोबर आज शिवशाही पलटी झाली. दाखवतात इथे खाली सगळं ते तुम्ही बघू शकता. दिसतंय तुम्हाला काय वटाणे बिटाणे काय काय सांग. म्हणजे हे वटाणे हिरवे वटाणे ते नसतात मिसळमध्ये, इथे युनिक आहेत. तुम्ही जर भाई भाटुबाचे फॅन असाल आणि त्यांच्यावर जर तुम्ही भरोसा करत असाल तर नक्की या प्लेसला व्हिजिट द्या. तो चला, नाश्ता वगैरे आता करून झालेला आहे आणि आता आम्ही जाणार आहोत डायरेक्टली अलिबाग बीचवरती. सो गाडी बघा, गाडी इथे पार्क केली होती आम्ही. जर तुम्ही तिथे याल तर गाडी पार्क इथे करा, कारण तिथे पार्किंगला जागा नाही. अरे अलिबाग बीच समोर आहे गाईज, बघा दाखव तर. बघा काय बघा, हे घ्या, हा बीच आहे गाईज, बघा शकताय. काय समुद्राचं पाणी येतं बघा, लाटा बघा गाईज. अजून यायचं आहे अरे समोर गेट बघा बोलले तर अजून याला पाणी डायरेक्ट. गाडी चालव पहिली ड्रायव्हर. हो गाईज, ड्रायव्हर बोलला. फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत अलिबाग बीचवरती. त्या बीचच्या इकडे आता इथे गाडी पार्क केली आहे आणि या साईडला बीच आहे. आता 11 11:30 होत आलेत, कारण आता भरतीचा टाईम आहे. जॉगेश बाय झोपलाय मस्त. नको नको भावा. हा चालेल, सांगतो ना. ओके ओके, पप्पा ब्लॉगिंग करतायत. हे बघा, काहीतरी बोलत होते. अय्या गाईज, हे बघा, ही आमची मम्मी. ती कॅमेरा बघितल्यावर ती लाजत असते. कॅमेरा शाय बोलते गाईज. बॅक कॅमेरा खूप जास्त बडबड असते. गड चढून आलेलो आहे. इट्स दॅट इझी बट वी चल. काही तिथे फोटोज वगैरे क्लिक केले, खूप छान येत आहेत. अलिबागचा जो हा सेल्फी पॉईंट आहे तिथे आम्ही आलोय आता. आणि तुम्ही बघू शकता समोर किल्ला आहे. बस झालं बाहेर, नुसते फोटो चालू आहेत, नुसते फोटो. केस बघा काही माझे कसे झालेत. सो आता आम्ही चाललोय आपलं जे रिसॉर्ट आहे ते आहे चौल गावामध्ये. बुकिंग केलंय, सो तिथे रेस्ट करणार थोडा वेळ. बघूया कसं काय आहे, तुम्हाला कळेलच. काहीच पाऊस जास्त आहे इकडे. आता आपण पोचलेलो आहोत आपल्या फार्म हाऊसच्या इथे. सो आता मी लगेच रूमवरती जातो. बॅग वगैरे आहेत ते सगळ्या तिथे ठेवतो आणि नंतर मग कुठे जायचं, कुठे खायचं वगैरे ते प्लॅन करू. गाईज, पाऊस खूप आहे इथे. आता आम्ही चाललो आहे लंच करायला. इथे बघू जवळपास कुठे हॉटेल असेल तर इथे बघा, इथून एंट्री आहे. इकडे मागे इथून गेलात ना, तिकडे पूल आहे. हा डायनिंग एरिया आहे. इथे तुम्हाला जर कोणाला हवं असेल तर ते जेवण हे लोक इथे बनवतात. पण तिथून वरती गेल्यावरती वरती पण रूम्स आहेत आणि त्याच्यावरती जिम आहे. म्हणजे ह्या गावातली ना जिम इथे यांची प्रायव्हेट जिम. सो आता जेवण वगैरे झालं. जेवण पण खूप छान होतं तिथे. हा बघू शकता इथे पूल आहे
यांची आधी स्टार्टिंगला ज्यावेळी आम्ही आलेलो ना 2022-23च्या टायमाला, तेव्हा इथपर्यंतच अशी जागा होती. इथून याच्या मागचं हे आत्ता त्यांनी डेव्हलप केलं आहे. स्टार्टिंगला फक्त हे होतं, हा पूल होता आणि तिकडे ते राहायचे कॉटेजेस वगैरे ते होते. सो आता ही जागाही डेव्हलप केली आहे. हे खूप छान वाटतं. लास्ट टाईम आम्ही आलेलो ना, पप्पांचा बड्डे होता त्या टायमाला, तेव्हा इथे सगळे लाईटिंग वगैरे होते. आता जर पाऊस चालू आहे म्हटल्यावरती ना त्यांनी त्या लाईटिंग काढलेत. आणि रात्रीचा जो व्ह्यू आहे ना गाईज, रात्रीचा व्ह्यू एक नंबर येतो, एक नंबर इथं असतो. गोव्याला असतात ना ते बाकडे झोपायचे वगैरे बीच साईडला, तेही इथे होते. ते आता पाऊस असल्यामुळे त्यांनी काही जास्त ठेवलेलं नाही. तर चला आता पाऊस येतोय, जरा आराम करूया. झोप आली आहे गाईज. गाडी चालवून मुंबईच्या ट्रॅफिकमधून यायचं म्हटल्यावरती भाई डोक्याला एक तो शॉट असतो. पाणी कट्टुकट भरले पावसामुळे, कट्टुकट. थोड्या वेळाने दादाला सांगूया फिल्टर चालू करायला. मग फिल्टर चालू झाल्यावरती आपण पूलमध्ये येऊया. चलो आता जरा आराम करूया. बाय बाय. सो गाईज मस्त 2 तास झोप झाली. आता आर्यन वगैरे सगळे गेलेत खाली पूलमध्ये. सो आपण जाऊया आता तिकडे, बघूया काय करतायत. मन तर नाही आहे पूलमध्ये जाण्याचं, कारण आता पावसाळा आहे. सो काय जाणार ना पूलमध्ये, सीन आहे. बघू काय होतंय. भाई मी येईपर्यंत ह्यांचं स्विमिंग वगैरे सगळं करून झालेलं आहे. आपण लेट झालोय गाईज, झोप जाम आलेली. हे बघा गाईज, फोटोशूट चालू आहे त्यांचं. सो आता आपण जाऊया जरासं पेटपूजा करायला, नाश्ता करायला. जरा भूक लागली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चहा. इथला चहा गाईज एक नंबर आहे टेस्टला. सो चलो चाय पिने को जाते. छान आहे गाईज, छान आहे, एक नंबर. आता 7 बुरुजला आलो आहे. गाडी बघा इथे पार्क केली आहे. आणि झाडी बघा गाईज, इथं पूर्ण दाट झाडी आहे. आणि बघा हे तिकडे झाड एक पडलं आहे. आणि सगळं शांत आहे, शांत. हे लोक बोलत होते आता नको जायला, पण भाई खतरो के खिलाडी, जाना तो पडेगा. शॉर्ट फिल्म बनानी इधर आना पड़ेगा अपन को. येड्यांची जत्रा की शॉर्ट फिल्म इधर बनाने की है गाइस. फुल डेंजर आहे, फुल डेंजर. बघा आपण आला. डॉगेश भाई आपला सोबतीला आहे गाईज. डॉगेश भाई रस्ता करून दे. गाडी आली असती इथपर्यंत. आपल्याला माहिती नव्हतं गाईज, आपल्याला माहिती नव्हतं म्हणून आपण तिथे पार्क केली. साईडून जायचं. माइनक्राफ्ट मध्ये टावर बघितले असतात ते असेच असतात, ते इथे पोर्तुगीज. हा वॉच टॉवर असेल असं मला वाटतंय, बट कन्फर्म काय माहिती नाही. चल बाय बाय. गाईज खूप छान अशी वास्तू होती, त्या आम्ही बघितलं ना, खूप मस्त आणि शांत वाटत होतं. तिथून डायरेक्टली बीचला जाण्याचा ॲक्सेस पण होता, बट त्यांनी पावसाळ्यामुळे बंद केला असावा. तिथे पत्रा वगैरे मारून ते बंद केलेलं. सो इकडे लोकही राहतात, बघू शकता इथे घरं वगैरे पण आहेत. पण तिथून वरती जाण्याचा कुठून काय मार्ग दिसत नव्हता. संध्याकाळ झाले, मग आम्ही पण जरा शोधाशोध केली नाही. आता आम्ही आलो आहे इथला जो फेमस स्पॉट आहे, जी अबेंडंट बोट आहे, जी बंद पडलेली बोट आहे तिथे बघा दिसते. तिथून यायला जागा होती, बट तिथून थोडं चालत जायला लागणार होतं. सो आम्ही डायरेक्ट इथपर्यंत गाडी आणली आहे. आणि इथून बघूया. असं पण त्या बोटीमध्ये आतमध्ये तर जायला देत नाहीत. तिथून बघितली काय, इथून बघितली काय, एकच आहे. काय विषय आहे. तर आता आपण यांना विचारूया की पावसाळ्यात इकडे येऊन यांना कसं वाटलंय. बोल. खूप छान वाटलं, खूप मजा आली. तुम्हाला कसं वाटलं. प्रसन्न वाटलं समुद्र किनाऱ्याला येऊन. वातावरण शांत प्रसन्न आहे. कधीतरी पावसाळ्यामध्ये पण यावं फिरायला.
आर्यन हा अरे आपण दरवेळेस येत असतो, तर यावर्षी थोडं नवीन वाटलं कारण की इथे दरवर्षी येऊन या म्हणजे अबंडंट शिपच्या इथे आलो नाही कधी, तर आता ती पण बघितली. आणि बाकी अजून एक आहे किल्ला पण, आणि हा लाईट हाऊस तो पण बघायचा आहे. तो आता उद्या जर पाऊस नसेल, म्हणजे आता जर रेड अलर्टचा मेसेज आलाय, बट पाऊस नसेल तर बघू आपण तिथे पण जाऊ आणि ते पण दाखवू तुम्हाला. आणि आमच्या सगळ्यांच्या फोनमध्ये मेसेजेस आलेत की रेड अलर्ट आहे, बाहेर पडू नका. सो आम्ही तीही काळजी घेतोय. हे म्हणजे कोकणात पण बघायला भेटतं, बट कोकण खूप लांब आहे म्हणजे मुंबईपासून तरी, आणि ट्रॅफिक आणि म्हणजे सगळं कोकण म्हणजे मालवण आणि म्हणजे पूर्ण गाव गाव पूर्ण आपले मुंबईत जेवढे पण माझे मित्र असतील त्यांचे गावं बिवं ते कसे लांब आहेत थोडे. एवढं ॲकट करायला येईल ना, एडिटर बसलाय ना, असं का विषय आहे का एडिटरचा. इथे मंदिराच्या बाजूला आहे ना, हे वडापावचं स्टॉल आहे. तर काकांनी आता बंद केलेलं, पण आम्हाला वडापाव हवे होते म्हणून काकाने आपल्यासाठी बनवत आहेत काका वडापाव. सो काका थँक्यू. अशी माणूस कुठे नाही भेटणार बघायला तुम्हाला. तर गाईज नक्की इथे चौल गावामध्ये आलात ना, रामेश्वर मंदिराच्या बघा इथे मंदिर आहे आणि जस्ट बाजूला काकांच्या इथं वडापावचं छोटासा स्टॉल आहे. बघा आता मिरची कापतात काका. देवदंड आपण जाऊन काय उपयोग नाही, पण तिकडे काय आहे ना आता. सो गाईज व्हेरी गुड मॉर्निंग. आणि आज आहे डे 2. तर आज आपण जाणार आहोत रामेश्वर मंदिरामध्ये. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र रामेश्वर मंदिराकडे. गाईज इकडे या मंदिराच्या परिसरामध्ये ना नवग्रहांचंही दर्शन होतं. हे बघा इकडे हे नवग्रह आहेत. जे आपल्या ब्रह्मांडात नवग्रह आहेत आणि जे आपल्या जन्मकुंडलीमध्ये नवग्रह आहेत, त्या नवग्रहांचं देखील इथे दर्शन होतं. हे बघा इथे छोटीशी बावडी आहे, मोटर आहे, म्हणजे या बावडीतलं पण पाणी या परिसरामध्ये वापरलं जातं. खूप छान आणि प्रसन्न वाटतं गाईज. इकडे पूर्ण निसर्ग हिरवागार झालेला आहे पावसामुळे. नाही आणि असं कोकणात तुम्ही कधीही या, हिरवागारच असतं. आणि अलिबागला आल्यावरती आम्हाला भाई असं निवांत आपल्या कुठेतरी जागी आल्यासारखं वाटतं. सो गाईज आवाज कमी करूया, कॉपीराईट ब्रो. तर आता आम्ही नाश्ता वगैरे आणलेला आहे. आता बघू शकताय समोर बीच, आणि आम्ही गाडीमध्ये जाता नाश्ता करणार आहोत. दिस इज आवर प्लेट्स. डन विथ नाश्ता गाईज. तर आता हा बघा समुद्र, पाऊस आहे तर समुद्रात भाई पाठवणार नाहीत आपल्याला. XUV असती तर गाईज अजून मजा आली असती. आर्यन भाई गाडी चालवतोय. मी आधीच सांगतो मी नाही बोलत होतो. हे बघा मम्मी पप्पा तिकडे आहेत आणि हा मागे लागलेला बोलतो मला गाडी चालवायची. पप्पा बघतायत गाईज. जाऊ दे सर, जाऊ दे. डन गाईज, फिरून वगैरे सगळं झालेलं आहे. खूप एन्जॉय केला आम्ही. सो हा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गाईज बाय बाय, चिल मारा.